श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कडला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जावोनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना कोणी घालती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसुतकांता. शीतोष्णाशी पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी तेथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरणी जेवेले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया माधुकरी जावोनिया संगमावरी. जोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी. बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले. अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येवोनी या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते जाहले अपूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे.
त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. येथे नृसिंह सरस्वती, यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी, गीत गाओनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण, वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन, दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर यती, रामदासी अगरोपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनीच्या नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी, बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करी श्रीचा करी, ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, एकादशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.